जय भीम मित्रांनो, आपल्याला माहित आहे की RSS न माझं नाव घेऊन हे एक 7 पानाचं पत्रक काढलेलं आहे आणि या पत्रकाला उत्तर देण्यासाठी हे फेसबुक लाईव्ह केलेलं आहे. मित्रांनो, RSSच्या कार्यालयावरती छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्या अगोदर राहुल मकासरे आणि विजय वावळ या 2 भीमसैनिकांनी RSSची नोंदणी थांबवली. त्यानंतर RSSच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासनाने सुमोटो दाखल करून त्या दोघांवरती गुन्हे दाखल केले. नंतर आंबेडकरी चळवळीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात एक प्रचंड असा RSSच्या कार्यालयावर मोर्चा निघाला आणि त्यानंतर मोर्चा झाल्यानंतर काही लोक RSSचे समर्थक फेसबुकवरती आले, त्यांनी व्हिडिओ बनवले, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मीही व्हिडिओ बनवला. मी त्यांना एक्सपोज केलं आणि त्यानंतर मी जे मुद्दे मांडले त्याला खोडण्याचा प्रयत्न RSSने केला. हे 7 पानाचं पत्रक माझ्याकडे आलेलं आहे. हे RSSच्याच व्यक्तीनं एका ग्रुपवर टाकलेलं आहे. याचा एव्हिडन्स सुद्धा माझ्याकडे आहे. तो एव्हिडन्स पाहिजे असेल तर तोही देऊ शकेल. आता हे 7 पानाचं पत्र निनावी आहे. याच्यावरती उत्तर लिहिलेलं आहे. हे माझ्या बनवलेलं आहे, परंतु माझा उल्लेख याच्यामध्ये 3-4 वेळेस केलेला आहे. परंतु RSSनं हे निनावी पत्र दिले. हे कुणी लिहिलंय नेमकं, याचा जो मास्टर माइंड आहे या पत्रकाचा, तो मात्र लपून बसलेला आहे. महाडला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि मनुस्मृती जाळत असताना बाबासाहेबांनी जे मनुस्मृतीचं विश्लेषण केलेलं आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मनुस्मृतीचा जो लेखक आहे, आपण म्हणतो मनु आहे, परंतु मनु नावाचा कोणताही व्यक्ती अस्तित्वात नव्हता. मनु नावाचा व्यक्ती अस्तित्वात नव्हता. मुळात मनुस्मृती लिहिली गेली सुमिती भार्गव या ब्राह्मणाने, परंतु मनुस्मृतीचा लेखक म्हणून त्यानं स्वतःच मनुस्मृतीचा लेखक आहे असा उल्लेखच केला नाही. आता बघा, रामायण लिहिलं वाल्मिकींनी, त्यांनी लेखक म्हणून उल्लेख केला. महाभारत लिहिलं व्यासांनी, त्यांनी लेखक म्हणून उल्लेख केला. परंतु मनुस्मृती ज्यानं लिहिली त्या मनुस्मृतीच्या लेखकानं स्वतःचा उल्लेखच केला नाही लेखक म्हणून. याचं कारण आहे, मनुस्मृती एवढी घाण आहे, गलिच्छ आहे, लोकांना गुलाम बनवणारी आहे, स्त्रियांना गुलाम बनवणारी आहे, स्त्रियांचा अपमान करणारी आहे, शूद्रांचा अपमान करणारी आहे. त्या लेखकालाही सुद्धा वाटलं की एवढं घाण बाबीचा लेखक मी शोभत नाही, म्हणून त्यांनी स्वतःचं नाव टाकलं नाही. हे 7 पानाचं पत्रक सोशल मीडियावरती फिरत आहे माझ्या नावानं, परंतु याचा जो लेखक आहे हा लेखक अनभिज्ञ आहे. कारण लेखकाला जाणीव आहे हे मनुस्मृतीचे समर्थक आहेत आणि त्यामुळं मनुसारखंच त्यांनी काय केलेलं आहे, हे आधुनिक काळातले सुमिती भार्गव आहेत, यांनी स्वतःचं नाव टाकलेलं नाहीये. परंतु मी RSSचे जे प्रकाशन आहे, RSSने जे प्रकाशित केलेली पुस्तकं आहेत, खूप सारे पुस्तकं वाचलेली आहेत. हेडगेवारांची बायोग्राफी वाचलेली आहे, गोळवळकरांची वाचलेली आहे, गोळवळकरांचे पत्र वाचलेले आहेत, बंच ऑफ थॉट वाचलेला आहे, देवरसचं वाचलेलं आहे, ठेंगडींचं कार्यकर्ता पुस्तक वाचलेलं आहे, ठेंगडींचं आणखी बाबासाहेबांवरचं पुस्तक वाचलेलं आहे, रज्जू भैयावरचे पुस्तक वाचलेले आहेत, दीनदयाल उपाध्यायवरचे पुस्तक वाचलेले आहेत. त्यामुळं RSSची भाषा काय असते हे मला माहित आहे. या पत्रकाची भाषा आहे. त्या पत्रकावरून मी सांगू इच्छितो की हे RSSच्या थिंक टँकच्या लोकांनी पत्रक लिहिलेलं आहे आणि अनुसूचित जातीच्या पोरांना, त्यांच्याकडे जे पोरं काम करतात अनुसूचित जातीमधले, त्यांना हे सांगितलं की व्हायरल करा. कारण RSS कधीही समोर येत नाही. RSS काय करतं, पाठीमागून वार करतं. आता आम्ही मोर्चा काढला होता RSSच्या कार्यालयावर. RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर RSSचे जे मालक आहेत त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. परंतु एखाद्या घरावर मोर्चा काढल्यानंतर घराच्या बाहेर जे कुत्रे असतात, कुत्रे भुंकाय लागतात. मोर्चा काढल्यानंतर जे कोणते अनुसूचित जातीचे लोक बोलत आहेत ते कुत्र्याप्रमाणे भुंकत आहेत. परंतु आम्हाला तुमच्यासोबत भिडायचं नाही बांधवांनी. तुमच्यासोबत काय भिडायचं नाहीये, कारण तुम्हाला चालवणारे लोक कोण आहेत ते आम्हाला माहिती, पण तुम्हाला एक्सपोज करणं आवश्यक आहे. तुमच्यासोबत आमचं काही वैर नाही. आमचं वैचारिक भांडण RSS सोबत आहे. तुम्हाला काही पैसा मिळत असेल त्यामुळे तुम्ही RSSची दलाली करत असाल, RSS कडून तुम्हाला काही फायदा होत असेल त्याच्यामुळे तुम्ही तसं करत असाल. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही RSS सोबत आहात हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. जर तुम्हाला काही पैशाचीच अडचण असेल तर मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही RSSचं काम सोडून द्या. आम्ही 1-1 रुपया करून तुम्हाला तुमच्या फोन पेला टाकू. आता 1 करोड तर बोधच लोक आहेत महाराष्ट्रात. 1 रुपया टाकला तरी तुम्हाला 1 करोड रुपये मिळतील.
आता भिकाऱ्याला आम्ही 1 रुपये देईना 10 रुपये द्यायला लागलो, तुम्हाला 1 रुपया जरी दिला तरी तुम्हाला 1 करोड रुपये मिळू शकतील. परंतु पैशासाठी आरएसएसचं काम करत असताल तर ते पैशासाठी तुम्हाला पैसे समाज देईल, तुम्ही आरएसएस मध्ये काम सोडून द्या. कारण पैसा समाज आंबेडकर जयंतीला करोड रुपये खर्च करतो, तुम्हाला आम्ही पैसे देऊ. मी स्वतः फेसबुकवर पोस्ट टाकेल की यांना 1 रुपयाची भीक द्या म्हणून, आणि समाज तुम्हाला प्रचंड प्रमाणात भीक देईल, याची मला शाश्वती आहे. हा पहिला मुद्दा. आता तुमच्यावर मला बोलायचं नाही, मला मालकावर बोलायचं. यांनी जे लिहिलंय त्या थिंक टँकवर मला बोलायचं आहे, आरएसएसच्या थिंक टँकवर बोलायचं आहे. तुम्हाला बोलणं, परंतु काय मालकाला बोलायला कुत्रे भुकतात ना, तर फक्त त्या कुत्र्यांना एवढंच माझं म्हणणं आहे, हाड, जाहीरपणे हाड म्हणतो तुम्हाला, आणि तुमचा विषय इथंच थांबतो आणि मूळ मुद्द्याला हाल घालतो. तुम्ही जाहीरपणे आरएसएसच्या ऐकणाऱ्या लोकांनी जाहीरपणे आरएसएसच्या यांना फक्त हाड म्हणा. तुम्हाला हाड म्हणण्याशिवाय पुढचं आम्ही काय जास्त बोलायची तुम्हाला आवश्यकता नाही. आता हे जे पत्रक निघले 7/50 जय भीम नमो बुद्धाय नावानं पत्रकाची सुरुवात आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एक मुद्दा मांडलाय, माझे काही जे उत्तर द्यायचे मला, कोणाच्याही विरोधात मोर्चा काढायचा असेल तर तो सरकारी कार्यालयावर काढायला हवा, परंतु तसे झाले नाही. म्हणजे मोर्चा हा सरकारी कार्यालयावरच काढायला हवा असं तुमचं मत आहे. माझा आरएसएसच्या लोकांना तुम्हाला प्रश्न आहे, ज्यावेळेस तुम्ही बाबरी मस्जिद पाडली, मोर्चा सरकारी कार्यालयावर का नाही नेला? डायरेक्ट तुम्ही बाबरी मस्जिद कशाला पाडायला गेला? सरकारला विनंती करायची ना, अर्ज करायचा ना, किंवा बाबरी मस्जिद पाडू द्या आम्हाला, किंवा सरकारनं ती पाडावी. पण बाबरी मस्जिद पाडताना तुम्ही सरकारला अर्ज नाही केला, डायरेक्ट बाबरी मस्जिद पाडला. तो कलेक्टरला करायचा ना, अयोध्येतल्या कलेक्टरला अर्ज, कलेक्टरच्या ह्याच्यावर चाल करायची ना, कलेक्टरला द्यायचं निवेदन बाबरी मस्जिद. तुम्ही स्वतः जाऊन कसं काय केला? तुम्ही स्वतः बाबरी मस्जिद पाडलात आणि आता आम्हाला सल्ले द्यायला की मोर्चा कलेक्टरच्या ह्याच्यावर न्यायला जातो. अरे बाबा, तुम्ही पाळतात का हा नियम? आज तुम्ही जो नियम पाळत नाही तो नियम आम्ही तुम्हाला कसं काय लागू करू? आम्हाला कसं काय तुम्ही लागू करू शकता? आरएसएसनं बाबरी मस्जिद पाडत असताना कलेक्टरच्या ह्याच्यावर चाल केली नाही तर बाबरी मस्जिद फोडली. यावरून तुम्ही लोक लयच लोकशाहीला मानतात, लयच केला, हे जे आव्हान लागलात ना, हे बुरखा तुमचा इथं मी फाडून टाकतो. हे उदाहरण फक्त एक आहे, जे देशभरात तुम्ही दंगली घडवलेल्या आहे आणि दंगलीमध्ये तुमचे लोक पकडले गेलेले आहेत. कितीतरी ब्राह्मण लोक दंगलीमध्ये पकडलेले गेलेले आहेत, कितीतरी बॉम्बस्फोटामध्ये तुमचे लोक पकडलेले आहेत, कितीतरी लोकांनी तुम्ही खून केलेले आहेत. मी शंकरानंद शास्त्रीचा जो पुरावा दिला, तुम्ही वीर सावरकरांचा जो भाऊ आहे तो बाबासाहेबाला मारण्यासाठी 500 रुपये देणार होता त्या कुकला आणि त्याच्यात विष घाला, हाही काल मागच्या लाईव्ह मध्ये मी पुरावा दिला तुम्हाला शंकरानंद शास्त्रीचा. याच्यावर तुम्ही जर खून करणारे लोक आहात, बाबासाहेबांचा खून करायचा तुम्ही प्लॅनिंग करणारे लोक आहात, तर तुम्हाला लोकशाहीला तुम्ही मानतच नाहीत ना, तर मोर्चा याला इथं काढला पाहिजे, कलेक्टरला काढला पाहिजे, हे तुमच्या म्हणण्याला काही अर्थ उरत नाही. दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः कराड येथील आरएसएसच्या शाखेला भेट दिली असल्याचे पुरावे सांगितले आणि आरएसएसच्या कार्यालयात मोर्चा करणे चुकीचे असल्याचे देखील सांगितले, असं तुमचं म्हणणं आहे. आता आरएसएसच्या शाखेला तुम्ही जे म्हणतात बाबासाहेबांनी भेट दिली, हे बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग आणि स्पीचेसचा हा 18वा खंड आहे, हे त्याच्यातला पार्ट 2 आहे. मित्रांनो, ज्या दिवशी हे लोक सांगतात की 2 जानेवारी 1940 बाबासाहेबांना कराडला भेट दिली, हे खंड 18 पार्ट 2 काय आहे लिहिलेलं? 170 भाषण आहे. युद्धोत्तर हिंदुस्थानापुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत, असं एक त्या भाषणाचं टायटल आहे. परंतु खास गोष्ट सांगतो, बाबासाहेब कराडला कसे गेले, काय गेले, याचा इत वृत्तांत या खंडामध्ये आहे. त्यामुळे आरएसएस कराडच्या शाखेला आरएसएसच्या भेट दिली याचा त्याचा उल्लेख सापडत नाही. तर काय झाले सांगतो. 2 जानेवारी 1940 रोजी संध्याकाळी 4 वाजता कराड म्युन्सिपाल्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्याचे ठरवले होते. मी वाचून दाखवायलोय, तुम्ही पुराव्यानिशी बोला म्हणालात म्हणून पुरावा मागच्या वेळेस बोललो, हे पुराव्यानिशीच बोलतोय. मानपत्र देण्याचे ठरवले होते. या समारंभासाठी डॉक्टर बाबासाहेब सातारहून सुमारे 3 वाजता जाण्यास निघाले. दुपारी 3 वाजता बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याकडे निघालेले आहेत. सातारहून 13 मैलाच्या अंतरावर गाडी नादुरुस्त होऊन पुढे जाणे अशक्य झाले. बाबासाहेबांची जी गाडी होती ती खराब झाली आणि पुढे जाणं अशक्य झालं. आता थोड्या वेळात मुंबई येथील परळ भागातील, बाबासाहेब परळ भागात राहायचे, त्यामुळं मुंबई येथील परळ भागातील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी लक्ष्मणराव शेटे हे आपल्या खासगी मोटारीतून जात असता त्या ठिकाणी येऊन पोहोचले. म्हणजे दुसरी गाडी आली लक्ष्मणराव शेटेंची. त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांना कराडपर्यंत नेण्याचे मोठ्या आनंदाने कबूल केले. याच गाडीस कराड जवळ एक भयंकर अपघात झाला. याच गाडीमध्ये बाबासाहेब 3 वाजता निघालेले सातारवरून, त्यांची मध्ये गाडी नादुरुस्त झालेली आहे. मग त्यांना लिफ्ट दिलेली आहे शेटेंनी आणि त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, भयंकर अपघात झाला. सुदैवाने गाडीतील उतारू मरणाच्या दारातून वाचले. कोणासही गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या नाहीत. डॉक्टर आंबेडकरांच्या डोक्यास, पायास व हातास मार बसला होता. गाडीतील मार लागलेल्या सर्व जणांस सातारचे बॅरिस्टर करंदीकर यांनी सरकारी दवाखान्यात नेले व त्यांना पट्ट्या बांधण्यात आल्या.
दवाखान्यात थोडी विश्रांती घेतल्यानंतर डॉक्टर आंबेडकर सुमारे 6च्या सुमारास, बघा आता ऍक्सिडेंट झालाय, बाबासाहेब दवाखान्यात पोहोचलेत, आता दवाखान्यातून संध्याकाळी 6ला निघले. सुमारे 6च्या सुमारास म्युन्सिपाल्टीतील मानपत्र समारंभात जाण्यास निघाले. म्युन्सिपाल्टीचा हॉल आतून व बाहेरून सभासदांनी व इतर नागरिकांनी फुलून गेला होता. प्रथमतः स्थानिक स्पष्ट विद्यार्थिनींनी स्वागतपर पद्य म्हटली व समारंभास सुरुवात करण्यात आली. पद्य म्हणून झाल्यावर बहुलेकर वकील यांनी म्युन्सिपाल्टीचे मानपत्र वाचून दाखविले. म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष कदम यांनी मानपत्र डॉक्टर आंबेडकरांना अर्पण केले. मानपत्र अर्पण झाल्यावर डॉक्टर साहेब उत्तर देण्यासाठी उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले आणि बाबासाहेबांचं भाषण आहे. आता भाषण झाल्यानंतर काय आहे याच खंडामध्ये, त्यानंतर स्थानिक मारवाड्यातील समारंभात डॉक्टर साहेब हजर राहिले. तेथे अलग जनसमुदाय दुपारी 4 वाजेपासून डॉक्टर साहेबांच्या भेटीसाठी तिष्ठत राहिला होता. जमलेल्या मंडळीस आपसात एकोपा राखण्यास व पुढील निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचा एक प्रतिनिधी निवडून आणण्यास सांगून डॉक्टर साहेब आपल्या बरोबरील मंडळीसह साताऱ्यास आपल्या निवासस्थानी गेले. आता खंड 8वा पाठ 2 जानेवारी 1940 याच्यामध्ये कुठे आहे उल्लेख, तर कुठंच उल्लेख नाही. दुपारी 3ला साताऱ्याहून निघालेले आहेत, मध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे, मग शेटेंच्या गाडीत गेलेले आहेत, मग दवाखान्यात गेलेले आहेत, तिथून 6 वाजता कार्यक्रमाला गेलेले आहेत, कार्यक्रम संपूर्ण मारवाड्यात गेलेले आहेत, तिथला कार्यक्रम झालेला आहे. मग तुमची संघाची शाखा नेमकी कोणत्या वेळेत भरते, सकाळी भरते, दुपारी भरते, संध्याकाळी भरते, किती वाजता आंबेडकर पोहोचले होते, याचं उत्तर सागर शिंदे असतील आणि आणखी त्यांचे काही जे लोक आहेत ते जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांनी याचं उत्तर द्यावं. नेमकं बाबासाहेब आंबेडकर किती वाजता, कारण तुम्ही ह्या पत्रकात म्हणतायत या 7 पानाच्या बाबासाहेबांचे मूळ दस्तावेज, हे मूळ वाचून दाखवले तुम्हाला, खंड 18वा पार्ट 2. त्यामुळे हा कराडचा विषय येथे संपवतो. दुसरं तुम्ही हे बी म्हणालात की हरिनरकेंनी त्याचं बातमी छापली नाही, ते हरिनरकेला विचारा काय झाले ते. हरिनरकेचा काही मी वकील नाही, हे एक माझं म्हणणं आहे. आता त्याच्यानंतरचा तुमचा आरोप काय म्हणणं आहे, त्यांनी ती भाषा जाणीवपूर्वक प्रसिद्धीच्या हव्यासापुढे वापरली, म्हणजे माझी भाषा, हे स्पष्ट आहे. आता माझा उल्लेखचा एक सांगतो, काही मोजक्या समाज बांधवांनी त्यावर खालच्या थराला जाऊन प्रतिक्रिया दिल्या व काही प्रश्न उपस्थित केले, त्यावर मी बोलणारच आहे. पण त्यात एक सिद्धार्थ शिंगारे नावाच्या एका बांधवाने तर खालच्या थराची भाषा वापरण्याचा कळसच केलाय. आता माझी भाषा तुम्हाला खालच्या थराची वाटते, तर वरच्या थराची भाषा नेमकी कोणती आहे? आता तुम्ही जे करत आहात ते मी जे सांगत आहे त्याला तुम्ही खालच्या थराची भाषा म्हणत आहात. बरं ठीक आहे, माझ्या भाषेचा तुम्हाला प्रॉब्लेम, तुम्हाला ज्योतिराव फुलेंच्या भाषेचा प्रॉब्लेम होता, आता माझ्या भाषेचा प्रॉब्लेम. आता बाबासाहेबांनी आपल्याला जे तत्वज्ञान सांगितले ते अशी भाषा वापरण्यासाठी सांगितलेली नाही. तुम्ही शब्द वापरला बाबासाहेबांनी तत्वज्ञान, तुला काय तत्वज्ञान माहित आहे? या पत्रकाचे काय आंबेडकरांचं कोणतं तत्वज्ञान माहित आहे तुम्हाला? अरे तत्वज्ञानाची व्याख्या माहित आहे का? जाहीर करतो तत्वज्ञानावरती, फिलॉसॉफीवरती, डॉक्टर आंबेडकरांची काय फिलॉसॉफी आहे, काय तत्वज्ञान आहे, यावरती आम्ही डिबेट करायला तयार आहोत. तू म्हणतो ना आम्हाला आंबेडकरांचं तत्वज्ञान मान्य नाही, तर माझं म्हणणं आहे आंबेडकरांचं तत्वज्ञान काय आहे आणि RSSचं तत्वज्ञान कोणतं आहे याच्यावरती लाईव्ह डिबेट करू आपण. सागर शिंदे तयार असतील, आणखी कोणी RSSचे थिंक टँक तयार असतील तर आम्ही ते करायला तयार आहे. पुरवायनिशी तुम्ही सांगताल तिथं करू आपण तयार. तुम्ही तत्वज्ञान हा शब्द इथं वापरलेला आहे. माझं म्हणणं आहे तुम्हाला आंबेडकरांचं काय तत्वज्ञान माहित आहे? अरे तत्वज्ञान कशाला म्हणतात हे तरी माहित आहे का? मी इथं डिक्लेअर करतो की तत्वज्ञानावरती मी एक व्हिडिओ बनवणार. आंबेडकरांचं तत्वज्ञान काय आहे आणि RSSचं तत्वज्ञान काय याच्यावरती सेपरेट व्हिडिओ काढून त्यांना एक्सपोज करू आपण. तरी सध्या RSSच्या बगलबच्च्या नावा नाही, थिंक टँक नावा नाही, आंबेडकरांचं तत्वज्ञान RSSचं तत्वज्ञान आपण जाहीर चर्चा करूया, किंवा तुम्ही व्हिडिओ बनवून सांगा आंबेडकरांचं काय तत्वज्ञान. हा एक माझा मुद्दा आहे. त्यानंतर महामानव वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांचा वैचारिक वारसा आहे. तुम्हाला महामानव बाबासाहेबांचा वारसा आणि भगवान बुद्धाचा वारसा तुम्हाला आहे. मग बाबासाहेबांनी ज्या संघटना स्थापन केल्या त्या कोणत्या संघटना तुम्ही नाही? समरसता मंच काय बाबासाहेबांची संघटना आहे? RSS काय बाबासाहेबांची संघटना आहे? अरे बाबांनो, बाबासाहेबांच्या संघटना भारतीय बौद्ध महासभा आहे, समता सैनिक दल आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे त्यांचे कन्सेप्ट, त्याच्यात कुठं काम करतात तुम्ही? अरे कोणत्या आंबेडकरी संघटनात तुम्ही काम करता आणि तुम्हाला वैचारिक वारसा RSSचा काम करणाऱ्यांना म्हणजे आम्ही कानात बिड्या घातल्या. म्हणजे तुम्ही बाबासाहेबांचा वारसा काय करायला तुम्ही? बाबासाहेबांचा वारसा, बुद्धाचा वारसा, नेमकं बाबासाहेबांचा वारसा चालवायचं म्हणजे नेमकं तुम्ही काय करतात? बाबासाहेबांना अपेक्षित असणार नेमकं काम तुम्ही आतापर्यंत काय केलेलं? हे एकदा माझं जाहीर आव्हान आहे या पत्रक बनवणाऱ्यांना. बाबासाहेबांचा जर वारसा तुम्ही चालवतात तर बाबासाहेबांना अपेक्षित असणारं काम तुम्ही आतापर्यंत काय केलं? बाबासाहेबांना अपेक्षित आहे, माझ्या वाचनानं सांगतो, संविधानाची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. तुम्ही संविधान सभेत गोंधळ घातला, तुम्ही कालच त्याची पुरावे दिले. 4 जानेवारी 1949 संविधान सभेच्या डिबेटच्या डिस्कशनच्या व्हॅल्यू मध्ये आहे. लॉबीमध्ये जाऊन तुम्ही धिंगाण करा, तुम्हाला संविधानच मान्य नाही.
याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? याच्यावर तुम्ही काय करायला? तो अनिल मिश्रा ग्वालियरचा संविधान बाबासाहेबांच्या विरोधात बोलतो BN रावचं, याच्यावर आरएसएसने एखादा मोर्चा काढला का? समरसता मंत्रीने काय केलंय हे बी आम्हाला सांगा. म्हणजे तुम्ही संविधान लागू करण्याचं नेमकं करतात काय? ऍक्टिव्हिटी काय करतात? कार्यक्रम काय? तू म्हणता त्या वापा नाही, कार्यक्रम काय? बाबासाहेबांना अनिल सॉफ्ट कास्ट करायचे, जातीचा विध्वंस करायचा. जातीचा विध्वंस करण्यासाठी बाबासाहेब सांगतात जात ही एक मनोवृत्ती आहे आणि लोक ती पाळतात कारण ती धर्मग्रंथानं सांगितली. त्यामुळे धर्मग्रंथांचं पावित्र्य नष्ट करावं लागेल, धर्मग्रंथ डायनामाइट लावून उद्ध्वस्त करावं लागेल. समरसता मंच आणि आरएसएसच्या लोकांना माझा जाहीर सवाल आहे, हिंदूंचे धर्मग्रंथचं पावित्र्य नष्ट करण्याचे, धर्मग्रंथ वाईट आहे, धर्मग्रंथाचं डायनामाइट लावून उडून दिलं पाहिजे, यासाठी आरएसएस नेमकं करतंय काय? वारसा चालवायला ना तुम्ही. भारत बौद्धमय करायचं बाबासाहेबांचं स्वप्न आहे, त्यासाठी तुम्ही किती लोकांना बौद्ध धर्माच्या आतापर्यंत दीक्षा दिल्या? आणि आरएसएसच्या लोकांना तुम्ही कोण कोण आहात? मला लिस्ट पाहिजे. तुम्ही भारत बौद्धमयच्या दृष्टीनं काय कोणी कोणी धर्मांतर केलंय? आरएसएसच्या लोकांना माझं जाहीर आव्हान आहे, तुम्ही बाबासाहेबांचा वारसा चालवायला ना, तर याचे तुम्ही उत्तर द्यावेत. आता मी हे चांगल्या भाषेत बोलायलोय, याच्यात तुम्हाला खालची भाषा दिसत नसेल तर तुम्ही याचं उत्तर जरूर द्यावं, हे माझं चॅलेंज आहे. त्यानंतर आमच्या सामाजिक बहिष्कार टाकण्याची भाषा केली गेली. आमच्या घरातील मैतीला सुद्धा कोणी जाऊन याचे आव्हान तुम्ही केले. ही बहिष्काराची भाषाच खरी मनवादी मानसिकता आहे का? चोराच्या उलट्या बॉम्बा. अरे बाबांनो, खापऱ्या महारांनो, बाबासाहेबाच्या काळात एक बाबासाहेब गोष्ट सांगायची खापऱ्या महारांची. पाटलाच्या घरात महाराज मानतो खापऱ्या दारात आहे आणि पाटला तर लिकरू हागत आहे आणि ते हागल्याला पाटलाची बैठक चालू आहे, पुरुषांची बैठक चालू आहे. पाटील फक्त खापऱ्या महाराकडे बघतो आणि खापऱ्या महार जाऊन तो गु हातात घेतो आणि बाहेर जाऊन टाकतो आणि असा टायटी मध्ये जाऊन मारवाड्यात फिरतो आणि म्हणतो माहित आहे का आज मला पाटलाने काय काम सांगितलं? लोक म्हणतो काय काम सांगितलं? म्हणतोय पाटलानं आज मला इशाऱ्यानं गु उचलून टाकायचं काम दिलं. हे आहे खापऱ्या महाराची गोष्ट. टाईट तुम्ही सगळे खापऱ्या महाराज. आरएसएसचा गु उचलायला लागला आणि टायटीच सांगतात आम्ही आरएसएस मध्ये आहोत. अरे खापऱ्या महारांनो, आरएसएसचा गु उचलता. बाबासाहेबांनी उदाहरण दिले खापऱ्या महाराचं. हे खापरे महाराज आधुनिक काळातले तुम्ही आहात. जे एससीचे लोक आरएसएस मध्ये काम करतात ते लोक आहेत. मला तर असं कळाले त्या आष्टीमध्ये कोणतरी निकाल द्यायचो आरएसएस मध्ये काम करतो, त्याला जय भीम घालीत नाहीत त्या भीमनगर मध्ये लोक. एक माणूस जय भीम घाले नाही. मला फोन आले, मला तिथून लोकांचे फोन आले की तुमचा कार्यक्रम आम्ही लावणार आहेत आष्टीमध्ये त्याच गल्लीमध्ये आणि मी यायला तयार आहे माझ्या खर्चानं. मी तर या फेसबुकच्या माध्यमातून सगळ्याला सांगतो, जो कोणी एससीचा माणूस, शेड्यूल कास्टचा माणूस आरएसएस मध्ये काम करत असेल आणि त्या आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढायला त्याला विरोध करत असेल, त्याच्या दारात कार्यक्रम लावा. मी व्याख्यानाला येणार, मी भाषणाला येणार आणि माझा भाषणाचा विषय राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरएसएसला 20 वर्ष का म्हणाले? बाबासाहेब आंबेडकर आरएसएसला डेंजरस ऑर्गनायझेशन का म्हणाले? आरएसएसचे लोक संविधान सभेत गोंधळ का घालत होते? हे माझे बोलण्याचे विषय आहे. आणि फुकट येईन मी, फुकट बोलायला माझ्या गाडीच्या खर्चा सकट. फक्त तुम्ही कार्यक्रम लावायचा, साऊंड सिस्टम, स्टेज बी टाकू नका, खाली लोक बसणार आणि फक्त एक साऊंड लागेल लोकांना ऐकायला, बस तेवढाच खर्च आहे तुम्हाला. आणि जाहिरात करा फेसबुकला. मी फुकट येणार, आष्टीला नक्की येणार उत्तर द्यायला. आणखी कुठे महाराष्ट्रामध्ये मला कुठेही बोलवा, मी तिथं जरूर येणार. त्यामुळे हे मनवादी मानसिकता, तुम्ही आरएसएस मध्ये काम करताना आम्ही मनवादी मानसिकता, हे खापऱ्या. बर, तुमचं पुढचं काय म्हणाय? महामानव डॉक्टर आम्ही बाबासाहेब अभिप्रेत असणाऱ्या समाज निर्मितीसाठी जे करावं लागेल ते सर्व आम्ही करणार. काय करणार तुम्ही? महामानव बाबासाहेब जे करावं लागेल. हा, माझं म्हणणं आहे ॲनिमेशन ऑफ कास्टसाठी धर्मग्रंथाचं पावित्र्य. हा, सागर शिंदे असतील, आणखी कुणी असतील, तुम्ही कुणी असतात, चला आरएसएसचे लोक, तुम्ही धर्मग्रंथाचं पावित्र्य नसते करा. तुम्ही गीतेवर बाबासाहेबांनी सडतोड टीका केली. एखादा व्हिडिओ बनवा गीतेवर. महाभारतावर बाबासाहेब टीका केली, महाभारतावर बनवा. रामावर केली. हिंदू धर्माचे कूट प्रश्न, रिडल्स इन हिंदुझम, 24 प्रश्न उपस्थित केले. चला एक एक व्हिडिओ बनवा. बाबासाहेबांचं काय म्हणणं आहे? हिंदू राष्ट्र आले तर देशावर संकट येईल, बाबासाहेबांचं म्हणणं आहे. बनवा याच्यावर व्हिडिओ. बाबासाहेबांना अपेक्षित आहे ना समता, बंधुत्व, न्याय आणि स्वातंत्र्य. बंधुत्व म्हणजे मित्रता. हा, या असा समाज निर्माण करायचा तर जातीय स्तनिष्ठ करावं लागेल. हा, जातीय स्तनिष्ठ करणे तुमच्याकडे काय करणं? अरे बाबांनो, आरएसएसचा एक सरसंघचालक तुम्ही केला नाही. एससीचा, एसटीचा, ओबीसीचा, भटका, सगळे सरसंघचालक ब्राह्मण आहेत राव. 1925 ते 1940 हेडगेवार, 1940 ते 1973 गोळवळकर, 1973 ते 1994 देवरस, मग 8 महिन्यासाठी रज्जूभाई राजपूत, बरं के सुदर्शन 10 पर्यंत, आणि 10 ते आता आहे मोहन भागवत. सगळे ब्राह्मण आहेत राव. एक तुम्हाला काय का तुम्ही खापरे आहेत रे तिथे. गु उचलायला आला त्यालाच खुश होता तुम्ही, तो तुमच्या चिंतेवर. आणि म्हणे बाबासाहेबांना अपेक्षित समाज निर्मितीसाठी तुम्ही काम करायला लागला. तुम्हाला द्या वापा. आरएसएस मध्ये जाऊन बाबासाहेबांना, आणि बाबासाहेब संघटना काय हे घालत काय संपल्यात का काय? तिथं काम करा नाही येऊन.
आता पुढे तुम्ही म्हणले की जनता साप्ताहिक 20 जानेवारीला छापून आलेल्या बातमीबद्दल बोलताना तुम्ही म्हणाले की त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळाला भेट दिल्याचा उल्लेख नाही, मंडळ म्हटलंय संगणक. मग माझ्याकडे पुरावा आहे ना. तुम्ही जे चिटोट दाखवलं केसरी मधलं जनताचं सांगायला मी तुम्हाला ते राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळाला भेट दिली. अरे संघाला नाही दिली. जनतेमध्ये दाखवा छापून आले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भेट दिली. तिथं मंडळ शब्द आहे. बुद्धिभेद करू नका. मंडळ वेगळं, संघ वेगळा. संघ याने ऑर्गनायझेशन, मंडळ वेगळं. तुम्ही पुरावा द्या. मग हरिनरकेच आहे ते. हरिनरके न्यायालय ते तुम्ही तुमचं बघून हरिनरके तुम्ही. आता अलीकडे केसरीमधील बातमीचा शोध लागल्यानंतर याच वर्षी 2 जानेवारीला कराड येथे बंधुता परिषद झाली. ओके. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. बंधुता परिषद तुम्ही घेतला. बंधुता शब्द बाबासाहेबांचा नाही. बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये जे शब्द वापरलेत इक्वॅलिटी, फॅटर्निटी, लिबर्टी. फॅटर्निटी शब्द आहे आणि फॅटर्निटीचा अर्थ बंधुत्व होत नाही. रीडर्स इन हिंदुझम नावाचं पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी फॅटर्निटीला काय म्हणतात. मराठीमध्ये शब्दसाठा कमी असल्यामुळे लोक बंधुत्व म्हणतात, परंतु तो अर्थ होत नाही. फॅटर्निटी याला पालीमध्ये शब्द आहे मेत्ता, त्याला म्हणतात मित्रता. तर तो मित्रता शब्द आहे, बंधुता शब्द नाही. हे जरा शब्दावली स्वतःची वापरा, दुसऱ्याचे शब्द घेऊ नका. बरे बंधुता शब्द आहे कोणाला माहिती आहे? मुसलमानांचा आहे. माहिती आहे का तुम्हाला? हिंदू शब्दामध्ये बंधुत्व शब्द नाही. जातीमध्ये कोणतं बंधुत्व नाही, त्यामुळे तुमचा बंधुत्व शब्द असणार प्रश्नच नाही. इजिप्तमध्ये मध्यंतरी क्रांती झाली फेसबुकवर. तिथलं ते संघटन होतं, त्याचं नाव होतं ब्रदरहुड ऑर्गनायझेशन. ब्रदरहुड म्हणजे बंधुत्व. बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये जे इस्लामवर विश्लेषण केलं त्याच्यामध्ये इस्लामचा ब्रदरहुड शब्द वापरलाय. हे बंधुत्व तुमचं जे आहे बंधुत्व आहे इस्लामचा शब्द आहे. आणि इस्लामचा शब्द का वापरायचा तुम्ही? जर तुम्हाला बाबासाहेबांचा शब्द वापरायचा फॅटर्निटी वापरायचा, मित्रता वापरायचा. मुळात तुम्ही पैदाइशच इस्लामचे आहात. कारण बंधुता शब्द इस्लामचा तुम्ही तो वापरत आहात. बंधुता परिषद मुळात हिंदू शब्द वेदात नाही. सगळ्या भगल बच्चांना जे उत्तर द्यायले खापऱ्या महाराजांना, हिंदू शब्द वेदात नाही, महाभारतात नाही, रामायणात नाही, मनुस्मृतीमध्ये नाही, भगवद्गीतेत नाही, त्रिपिटकात नाही, बायबलमध्ये नाही, पुराणमध्ये नाही, कोणत्याही प्राचीन ग्रंथामध्ये हिंदू शब्द नाही. मग हिंदू शब्द आहे कुठे? हा फारसी शब्द आहे. आणि फारसी भाषा कोणाची आहे? हिंदूंची आहे का? अरे मुसलमानांची आहे ना. अरे तुमचा शब्दच मुसलमानांनी दिलेला तुम्हाला शब्द आहे. म्हणजे बाप लेकाचं नामकरण करत असतो. तुमचा बाप मुसलमान आहे. हिंदू शब्द मुसलमानांचा आहे. तुम्हाला मुसलमान चालत नाही. मुसलमानांनी दिलेलं नाव बरं चालतं. त्यांनी दिले तुम्हाला नाव हिंदू. तुम्ही हिंदू 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 बोंबलत बसता. आमचे आंबेडकर चळवळीतले ते कार्यकर्ते ते सिनियर धनिमे म्हणून त्यांच्यावर केस झाली होती त्यांनी हे बोलल्यानंतर. तर महाराष्ट्र सरकारने फारसी डिक्शनरी जी आहे ना, महाराष्ट्र सरकारने छापलेली आहे, त्याच्यामध्ये हिंदूंचा अर्थ दिला होता. हा फारसी शब्द आहे म्हणून. आणि ते एक दिवस जेलमध्ये जाऊन बाहेर आलेले. मला सरळ तुम्हाला हे म्हणायचं आहे, जर तुम्हाला एवढाच मुसलमानांचा राग आहे, अरे मुसलमानांनी दिलेला हिंदू शब्द कशाला घेता? तुमचा स्वतःचा काहीतरी शब्द वापरा ना. सनातन फिनातन काहीतरी बोलतात ना तुम्ही. तर तुमचा हा शब्द नाही, दुसऱ्याने दिलेले शब्द वापरू नका. स्वतःचे काहीतरी शब्द तुमचा हायच नाही, काही काय वापरणार? सगळं इकडून आलेलं इकडे घेतात आणि घेतात. पुढे येणार जायचे. चला पुढचा मुद्दा. काँग्रेस व कम्युनिस्ट यांच्या सोयीचे बाबासाहेब सांगायचे आणि खरे बाबासाहेबांचे विचार लपवायचे हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांचा घोर अपमान आहे. अरे बाबांनो, माझा इतिहास माहित करा. मग जिंदगी गेली ते पुणेकरांना सांगण्यामध्ये. अरे काँग्रेसला माझ्या एवढे एक्सपोज कुणी केलं नाही. कम्युनिस्टांना कन्याकुमारीच्या विरोधात मी माझे फेसबुक पोस्ट फेसबुक चेक करा. कम्युनिस्टांच्या विरोधात मी लिहितो. आनंद तेलतुंबडेच्या विरोधात मी लिहितो. श्रीकांत अमृत डांगेच्या विरोधात मी लिहितो. अख्ख्या कम्युनिस्टांच्या विरोधात आम्ही लिहितो. आम्ही त्या काँग्रेसच्या विरोधात तर जिंदगी गेली लिहिण्यामध्ये. आम्ही प्रशिक्षण शिबिर घेतो. बोलत नाहीत नाही. अरे ह्यांच्यावर बोलण्यात आमची जिंदगी गेली. आता पहिल्यांदा मी RSS वर बोलायलोय, लक्षात घे. जाहीर तौर पर बोलत नाहीत. हे जे म्हणाले ना, तुम्हाला माहित नाही, तुमचं अज्ञान आहे. माझी फेसबुक सगळी 2012 पण चेक करा आणि माझ्या पोस्ट बघा. मग तुम्हाला दिसेल की मी काँग्रेसच्या विरोधात किती बोललोय आणि कम्युनिस्टांच्या विरोधात किती बोललोय. आमच्यासाठी तुम्ही काही वेगळे नाही, एकच आहे. आता त्यानंतरचा तुम्ही मुद्दा सोहनलाल शास्त्रीचा आलाय. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर के संपर्क में 25 वर्ष या पुस्तकाच्या दाखल्यावर तुम्ही बोललात. तुमचं म्हणणं आहे की हे पुस्तक, त्या पुस्तकाचे मूळ प्रत तरी उपलब्ध आहे का?
मी दिल्लीमध्ये फोन केला आजच. दिल्लीमध्ये 1975 ला पब्लिश झालेली मूळ प्रत उपलब्ध आहे, ती माझ्याकडे येत आहे. जशी आली त्याच्यावर व्हिडिओ मी बनवणार आहे. तुम्हाला वाटेल मूळ, अरे भयांनो तुम्ही माझ्या नादी लागू नका, हे पुस्तक कुठं भेटते काय भेटते आम्ही याचे तज्ञ आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांवर कोणतं पुस्तक आहे आणि या सिद्धार्थ शिंदेला मिळणार नाही हे जर वाटत असेल तुम्हाला, तर तुम्हाला माहित नाही, मग तुम्ही गलत आदमीचे पंगाले रे. अरे माझ्या घरामध्ये 12-13 लाखाची पुस्तक आहेत रे. माझे मित्र प्रत्येक जे आमचा वैचारिक ग्रुप आहे प्रत्येकाकडे 20 आणि 25 लाखाची पुस्तक आहे. असं कोणतं पुस्तक नाही माझ्या ग्रुपमध्ये बाबासाहेब प्रकाशित आहे आमच्याकडे नाही. हे तो झेड आहे, सगळं मिळणार. ते 75 म्हणलास ना, ते मूळ प्रतच यायला लागली दिल्लीवरून, त्याच्यावर बोलू, त्याच्यानंतर ते आल्यावर बोलतो त्याच्यावर. पण ठीक आहे, त्या पुस्तकामध्ये तुम्ही जे म्हणलात मै मराठीशी अनभिज्ञ था, तुम्ही काय म्हणा, अहो सिद्धार्थ शिंगारे हे पुस्तक मी वाचलेले आहे, त्यात सोनलाल म्हणतात की मै मराठीशी अनभिज्ञ था. अहो सिद्धार्थ शिंगारे, बर अहो म्हणल्याबद्दल धन्यवाद. अहो जाऊ बोलायला, म्हणजे त्यांना मराठी काही समजत नव्हती. त्या पुस्तकात सोनलाल शास्त्री आणि बाबासाहेबांना गोळवळकर गुरुजी यांच्यासोबत काय चर्चा झाली असे विचारल्याचा उल्लेख देखील नाही. बर, त्यात सोनलाल शास्त्री म्हणतात की बाबा साहब ने भी गुरु गोळवळकर से बातचीत मराठी में की जिससे मैं भली बात थी तो समझ न पाया. मग त्या सोहनलाल शास्त्रींना मराठी कळत नव्हती आणि बाबासाहेबांनी पण त्यांना सांगितले नाही. मग सोहनलाल शास्त्री यांचा पुस्तकाचा दाखला देत, पुस्तक आम्हाला वाचा म्हणण्यापेक्षा स्वतःच नीट बारकाईने वाचून घ्या, समाजाची दिशाभूल करण्याचे थांबवा. ओके. मुख्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोळवळकर गुरुजी यांच्या भेटीबद्दल सोहनलाल यांच्या पुस्तकाप्रमाणे कुठेच काही उल्लेख केलेला नाही. आता याच्याबद्दलचे 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिली बाब, तुम्ही हेच पुस्तक म्हणलं बारकाईने वाचा, मी का सल्ला दिला याचं कारण आहे, सल्ला या देण्याचं कारण आहे, याच भेटीच्या संदर्भातला जो प्यारा है, महाराष्ट्र में जो आग लग रही है और ब्राह्मण नारियों की जो इज्जत लूटी जा रही है, उनके घर जलाए जा रहे हैं केवल इसलिए क्योंकि गांधी जी के हत्यारे नथुराम गोडसे चित्पावन जाति बिरादरी के ब्राह्मण है. तुम्हारा यह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भी तो ब्राह्मणों का ही संगठन है. बाबासाहेब माहित है ब्राह्मण संगठन है. इसमें न तो महाराष्ट्र थे नहीं मराठे. अभी तो अपने पुरखों के पहले बोए विश्व वृक्ष का फल चख रहे हो. अब तुमने एक और सांप्रदायिक विश्व वृक्ष बोना आरंभ किया है. तुम्ही पॉइजनस ट्री लावलेली आहे आरएसएस म्हणजे. इसका भी बहुत बुरा प्रभाव निकलेगा. आम्ही मला बाबासाहेब म्हणले तो बुरा प्रभाव निकलेगा. आमच्या काळात दिसायला लागला है बुरा प्रभाव. तुम संघ बनाते हो बनाओ, किंतु जात पात मिटाने वर्ण व्यवस्था का नाश करने के लिए संगठन बनाओ. अब पिछली भूल को सुधारो. ऐसे संगठन पुनः ब्राह्मण चित्पावन राज कायम नहीं कर सकेंगे. आता बघा काय लिहिले. तुम्ही म्हणतात का म्हणलं, मी तुम्हाला बारकाईने वाचा का म्हणलं हे वाक्य वाचा. पेज नंबर 55 ला याच पुस्तकात, यह सब बातें बाबा साहब ने हमें गुरु गोळवळकर के चले जाने पर हिंदुस्तानी में बताई थी. बाबासाहेबांनी स्वतः सोहनलाल शास्त्रींना गुरु गोळवळकर तिथून निघून गेल्यानंतर त्यांनी हे बाबासाहेबांनी त्यांना सांगितलंय. तुम्ही म्हणतात मराठी अरे तो मुद्दाच राहिला नाही ना, त्यांना कळत नव्हती, त्यांनी मान्य केलंय आणि हे मी सांगितलं की नंतर बाबासाहेबांनी त्यांना हे सांगितलंय. आता बाबासाहेबांनी त्यांच्या भाषेत त्यांना सांगितल्यानंतर मग ते लिहिणार ना. हे का वाक्य सगळे हात आहेत. तो सागर शिंदेला माझा प्रश्न आहे, तुम्ही व्हिडिओ बनवून सांगतात हे वाक्य का नाही टाकले रे. यह सब बातें बाबा साहब ने हमें गुरु गोळवळकर के चले जाने पर हिंदुस्तान में बताई थी. म्हणजे सुईचं द्यायचं वय अर्धच सांगायचं, सगळं का वाक्य नाही सांगायचं. अरे सगळं सांगा ना. अर्धे बाबासाहेब अर्ध कुठतले घ्यायचं चिटूटन बोलायचं. सोहनलाल शास्त्रींना स्वतः बाबासाहेबांनी सांगितले, सांगायलेत ना ते, मग हे का नाही घेत तुम्ही. बर, तुमचा त्याच्यात मध्ये आणखी एक काय म्हणलं आहे, मुख्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि गोळवळकर यांच्या भेटीबद्दल सोहनलाल यांच्या पुस्तकाप्रमाणे कुठेच काही उल्लेख नाही. म्हणजे सोहनलाल शास्त्रीचा म्हणजे गोळवळकरची बाबासाहेबांची भेट झाली याचा उल्लेख नाही असं जे तुमचं म्हणणं आहे तेही खोटं आहे. जनतेचा अंक तारीख सांगतो, 10 जानेवारी 1949 जनता मध्ये आले छापून बातमी. टायटल काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोळवळकर भेट. आता सोहनलाल शास्त्रीने लिहिलंय आणि याला जनतामध्ये बी छापून आले. झाला पुरावा. तुम्हाला हे माहित नाही जनतामध्ये छापून आले. गोळवळकर बाबासाहेबांची भेट याच्यामध्ये छापून आली आणि याच्यामधली मतं आणि यांनी मांडलेली मतं जवळपास सारखे. जनतामध्ये काय छापून आलं बघा गोळवळकर भेटल्यानंतर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोरके, मोरक्या शब्द कुठून आला आता हा केला म्हणते ना ते. राष्ट्रीय स्वयंसंघाचे मोरके श्री माधवराव गोळवळकर हे परवा दिल्लीस आले. 10 तारखेला परवा आले, 7-8 तारखेला आले, 7 तारखेला आले, 7 सप्टेंबर. त्यांनी हिंदी सरकारचे कायदे मंत्री नामदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली. श्री गोळवळकरांच्या समवेत त्यांनी 2-3 लेफ्टनंटचे सहकारी होते. म्हणजे लेफ्टनंट राईट लेफ्ट नसतात का, लेफ्टनंट त्यांचे सहकारी होते.
अगदी निकटवर्ती गोटातून असे कळते की आंबेडकर गोळवळकर भेटीत बरीच महत्वाची चर्चा झाली. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तात्विक बैठक समजावून घेण्यात येण्याच्या दृष्टीनेच अर्धे अधिक बोलणे झाले. श्री गोळवळकर यांच्याकडून संघाच्या भूमिकेचे स्पष्टीकरण व्हावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्या 2 प्रश्न प्रमुख व संघाच्या तत्वज्ञानाची कसोटी पाहणारी होती. बाबासाहेबांचा पहिला प्रश्न, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तत्व प्रणाली एकाच पायावर उभारलेली असता सभा आणि संघ एकमेकाशी काही संमत नाही असे सांगतात. म्हणजेच एकाच रस्त्याने पण 2 रांग लावून चालतात, याचा अर्थ काय? हा एक बाबासाहेब प्रश्न होता. दुसरा, सध्या आपला देश अत्यंत आणीबाणीच्या अशा काळातून जात आहे. अशा वेळी देशाच्या जीविताचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघापाशी काही कार्यक्रम आहे का? पुढील बातमी काय बघा. या दोन्ही प्रश्नाचे उत्तरे देण्याचा प्रयत्न गोळवळकर यांनी केला, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खात्री करण्या इतके सामर्थ्य त्यांच्या कंसात गोळवळकरांच्या उत्तरात नव्हते असे चौकशी अंती कळाले. बाबासाहेबाला कन्व्हिन्स करू शकलेले नाहीत, बाबासाहेबांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत गोळवळकर. अरे जनतेमधली बातमी सांगायलो रे. पुढे, हिंदूंच्या जुन्या संस्कृतीचे पुनर्जीवन करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य ध्येय आहे असे गोळवळकर यांनी सांगितले. गोळवळकरांनी काय सांगितलं? आरएसएसचं ध्येय आहे हिंदूंच्या जुन्या संस्कृतीचे पुनर्जीवन करण्याचे. हिंदूंची जुनी संस्कृती कोणती असा प्रश्न उद्भवला. वरील प्रश्नोत्तरात बरीच घासाघासी झाली, म्हणजे चर्चा झाली आणि नंतर चर्चा समाप्त झाली. चर्चेचा एकूण शब्द ना शब्द देणे अगद त्यांचा एकंदर गाभा सांगणे थोडे कठीण आहे. तथापि तदनंतर जी माहिती मिळाली त्यावरून हिंदूंच्या जुन्या संस्कृतीच्या अन्वयात कयास करणे कठीण नाही. हिंदूंची जुनी संस्कृती कोणती असणार? ब्राह्मणी संस्कृतीच आहे, दुसरे काय? याच जुन्या ब्राह्मणी संस्कृतीचे पुनर्जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करायचे आहे असे दिसते. तथाकथित वेद, पुराणे आणि मनुस्मृती यावरतीच हिंदूंची जुनी समजली जाणारी संस्कृती आधारलेली आहे. हिंदूंचे कर्म तत्वज्ञान सुप्रसिद्ध आहे. कर्म तत्वज्ञान जन्मावर आधारलेले आहे. या तत्वज्ञानाच्या आणि वर उल्लेखलेल्या ग्रंथांनी अखिल देशातील हिंदू छिन्न विछिन्न छकले केली, इतकी की एका छकलातून दुसऱ्या छकलाकडे विस्तव देण्याची मुभा ठेवली नव्हती. या छकलांना जात हे अत्यंत कुप्रसिद्ध असे नाव आहे. याचाच परिणाम म्हणजे आज दिसणारे 6 कोट अस्पृश्य आणि तिचकेत रानटी फिरस्ती लोक. थोडक्यात असे म्हणता येईल की हिंदू जुनी संस्कृती दुसरी तिसरी काही नसून खालच्या थरातील लोकांच्या जीवनाचे अपहरण करणारी संस्कृती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहिले तर काय दिसते? प्रश्नचिन्ह. पेशवाई रिवाजाच्या, पेशवाई प्रवृत्तीच्या आणि पेशवाई पेहरावाच्या ब्राह्मणांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. या संघटनेचा प्रमुख एकतर पुण्याचा असेल अगर नागपूरचा असेल हे ठळकपणे दिसून येईल. हेच लोक जुन्या संस्कृतीच्या नावाखाली पेशवाई राज्य स्थापनेच्या स्वप्नात मग्न आहेत. जनता पेपर 10 सप्टेंबर 1949. काय म्हणणं आहे आता तुमचं? तुम्हाला पेशवाई आणायची, हे जनता पेपर मध्ये छापून आले. जनता पेपर कुणाचा आहे? बाबासाहेबांचा. आता काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती तुम्ही लवकरच खुलासा करावा या 10 जानेवारीच्या. म्हणजे तुम्ही म्हणतात भेट झालेला पुरावा नाही, तर पुरावा बी आहे आणि सविस्तर असा पुरावा आहे. त्याच्यानंतर तुम्ही ठेंगडींचा एक विषय आहे, या ठेंगडीवर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. कारण तुमचा वैचारिक आधार 2च लोक आहेत, एक ठेंगडी आणि दुसरा गोळवळकर, सगळ्या खापऱ्या महाराजांचा. आता ठेंगडी आणि गोळवळकरवर मी सेपरेट एक गोळवळकर व्हिडिओ येईल, एक ठेंगडीवर. ठेंगडीचे सगळे पुस्तक माझ्याकडे आहेत, गोळवळकरचे सगळे पुस्तक माझ्याकडे, त्याच्यावरती सेपरेट बोलू. पण आता हा विषय पत्रकात आलाय म्हणून थोडा जाता जाता बोलतो. भंडारा पोटनिवडणुकीत बाबासाहेबांच्या उमेदवाराला दिलेला सक्रिय पाठिंबा बाबासाहेबांनी स्वीकारला असता का? एक माझा प्रश्न आहे आरएससीच्या लोकांना. दत्तोपंत ठेंगडीने पाठिंबा दिलाय, बाबासाहेबांनी मागितला होता, काय पुरावा आहे? बाबासाहेबांना तुम्हाला पाठिंबा मागितला याचा काही एखादा पुरावा जाहीर करा. तुम्ही मनाने देताल, तुम्हीच पाठिंबा देताल, तुम्हीच सहभागी होताल. आणि बाबासाहेबांच्या ज्या भंडारा सभा झाल्या त्याचा ऑन रेकॉर्ड जनतामध्ये, त्या ठेंगडीच्या एकही स्टेजवर नाही, कुठंच नाही तो ठेंगडी. त्या स्टेजवर एखाद्या पाहिजे होता भाषण करताना. अरे तुम्ही पाठिंबा दिलात, आम्ही मागितला होता का? बाबासाहेबांनी तुम्हाला पाठिंबा मागितला याचा पुरावा द्या. जसं मी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे मॅनिफेस्टो आहे, व्हॅल्यूम नंबर 17 पार्ट नंबर 1 मध्ये दिलेला आहे. त्या मॅनिफेस्टो मध्ये मुद्दा नंबर 54 जो आहे तो काय मुद्दा आहे? ऍज रिगार्ड्स अदर पॉलिटिकल पार्टीज द शेड्यूल कास्ट फेडरेशन ॲटिट्यूड कॅन बी इझिली डिफाइंड. द शेड्यूल कास्ट फेडरेशन विल नॉट हॅव एनी अलायन्स विथ एनी रिएक्शनरी पार्टी सच ॲज द हिंदू महासभा और द आरएसएस. म्हणजे अलायन्स शब्द आहे, अलायन्स करणार नाही कशासोबत? आरएसएस सोबत. बर 52लाच म्हणलेत, अरे तुमच्यासोबत कशा अलायन्स करते? तुम्ही पाठिंबा दिलात रे बाबा, आम्ही नाही मागितला. बर मग ते भंडारा पोटनिवडणूक बाबासाहेबांच्या उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या तिथं ठेंगडी आहे, तुम्ही पाठिंबा दिला असताना आमचं काय म्हणणं नाही.
पण आम्ही मागितला नाही तुम्हाला पाठिंबा, हे लक्षात. बर, त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तुमचा 1 मे 1954 जनता साप्ताहिकाचा तुम्ही दिला. भंडारा पोटनिवडणुकीवर ओझरती नजर. बर, मध्य प्रदेश जनसंघाच्या सरचिनी दत्तोपंत ठेंगडी यांनी जाहीर पत्रक काढून जनसंघाचा पाठिंबा पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना असल्याचे जाहीर केले. तुम्ही पाठिंबा दिला, आम्ही नाही मागितला. याप्रमाणे स्वतः ठेंगडी व जनसंघीय कार्यकर्ते भंडारा मतदान विभागात ठिकठिकाणी सभा घेऊन आपल्या पक्षातील त्याचप्रमाणे हिंदू मतदारांनी बाबासाहेबांना आपली अमूल्य मत द्यावी व त्यांना निवडून आणणे असा प्रचार करीत आहेत, अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. बरं, जर बाबासाहेब आंबेडकरांनी आरएसएसच्या संलग्नित पक्षाची युती न करण्याचे 1952 ला सांगितले असते तर 1954 ला भंडारा पोटनिवडणुकीत जनसंघाचा पाठिंबाच घेतला नसता. बरं, तुझं म्हणणं आहे की 52 ला सांगितलं असतं तर घेतला नसता. मी पुरावा दिला ना 52चा, ऑन रेकॉर्ड पुरावा दिलाय ना तुला. व्हॅल्यूम नंबर 17 पार्ट 1 मधला मॅनिफेस्टो दिलाय ना, बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून. बरं, अलायन्स केले का तुमच्यासोबत? कुठं अलायन्स केले, कुठे युती केली? तुम्ही पाठिंबा दिलात म्हणणं आहे तुमचं. आम्ही मागितलं तर बाबासाहेबांनी पाठिंबा मागितलाय, याचा एव्हिडन्स दाखवा, हे माझं जाहीरावान आहे. बरं, त्यानंतरचा तुमचं म्हणणं आहे, बरं, जनसंघाला घेतलं नाही. बाबासाहेबांचे मूळ साहित्य नीट वाचा आणि बाबासाहेब पूर्णपणे विनाश स्वीकारा. म्हणजे बाबासाहेब आम्ही पूर्ण विनाश स्वीकारायचं. तुमचं काय म्हणणं आहे मग? भारत बौद्ध मेकाने दृष्टीने काय करला तुम्ही? रिडल्स इन हिंदुझम मध्ये बाबासाहेबांचे म्हणणं आहे 24 कोड, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हिंदू राष्ट्र जर आलं तर देशाला सर्वात घातक ठरेल, याच्यावर काय म्हणणं आहे? जाती व्यवस्था नष्ट केली पाहिजे बाबासाहेब, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? स्वीकारायला ना तुम्ही विनाट. कास्ट इन इंडिया बद्दल तुमचं काय? अरे लय माझे प्रश्न आहेत, चर्चेला आमने सामने बसू, काय प्रॉब्लेम? बरं, त्याच्यानंतर तुमचा मुद्दा आहे 14 ऑक्टोबरचं भाषण तुम्ही दिलात. बाबासाहेबांनी नागपूर मुक्कामी जे भाषण केलं त्याच्यामध्ये तुम्ही भाषण करून मग त्या भाषणात सांगितलं, मग म्हणतात की बाबासाहेबांनी त्यांच्या दीक्षाभूमी येथील भाषणात संघाबद्दल एवढी स्पष्ट आणि चांगली भावना व्यक्त केली. काय म्हणली? स्पष्ट आणि चांगली भावना. बर, स्पष्ट भावना व्यक्त केली, या मताशी मी तुमच्या सहमत आहे. चांगली भावना काय व्यक्त आहे याच्यामध्ये? आता तुम्हीच लिहिले, मी तर माझ्याकडे 18वा खंड आहे, पाठ 3 आहे, पण तुझंच वाचून दाखवतो. पुष्कळशे लोक मला असा प्रश्न करतात की या कार्यकर्ता तुम्ही नागपूर हेच शहर का ठरवले, अन्य ठिकाणी एक कार्य का केले नाही? काही लोक असे म्हणतात की आरएसएसची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही सभा या शहरात घेतली आहे, हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसऱ्याचा उपशकून करण्यासाठी मजवर वेळ नाही. यापुढे बाबासाहेब असे म्हणतात की कोणालाही खिजवण्याचा कोठेच प्रश्न नाही, तशी भावनाही नाही. आरएसएसचे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही, तसा कोणी याचा अर्थ करून घेऊ नये, हे तुम्ही दिले. आता हे स्पष्ट विचारात ते मान्य आहे. चांगली भावना याच्यात काय नेमकी? अरे आरएसएस याच्यात कुठे चांगलं म्हणणं आहे? त्याच्यापेक्षा तुम्हाला आता तुम्ही अर्ध सांगता त्याचा पुरावा देतो. हे 14 ऑक्टोबरचं भाषण आहे, पार्ट 18वा खंड पार्ट 3 मध्ये. तुम्ही तुमच्या सुईचं छापलात ना. आता आरएसएसचे कारण माझ्या मनाला शिवले नाही, तसा कोणी अर्थ करून घेऊ नये. याच्यानंतर काय म्हणले बाबासाहेब, हे तुम्ही सांगत नाहीत. आता त्याच्यानंतरचं वाक्य तिथलंच, इतर कारणावरून कदाचित विरोध वाटू शकेल. आणखी काय काय कारण आहेत त्यामुळे लोकांना वाटू शकतं की मी आरएसएसला विरोध करण्यासाठी इथं घाला. इतर कारणामुळं हे कोणते कारण आहेत? माझा प्रश्न, कोणते कारण आहेत इतर? हे ठिकाण विरोधासाठी पसंत केले नाही, हे मी आता सांगितलेलं आहे. मी विरोधासाठी आरएसएसला विरोध करण्यासाठी केला नाही, बरोबर आहे. बाबासाहेब म्हणतात ते बरोबर आहे. मग आमचा प्रश्न आहे ह्याच्यात चांगली भावना काय आरएसएस बद्दल? काही म्हणा ना, ह्याच्यात काय चांगलं आहे तुमच्याबद्दल? आरएसएस बद्दल चांगलं काय बोलले म्हणूनच. त्यामुळे या मुद्द्याला काही हे नाही. त्यानंतरचा मुद्दा सांगतो. तुमचं म्हणणं आहे पुढे अकलेचे तारे, माझी अक्कल काढला तुम्ही. पुढे अकलेचे तारे पुढे तुम्ही बाबासाहेबांचे मानववंशशास्त्रातले संशोधन देखील नाकारले. आर्य भारताबाहेरून आलेले नाहीत व ते भारतातीलच आहेत. हे शूद्र पूर्वी कोण होते व अनटचेबल यामध्ये बाबासाहेबांनी सांगितले आहे. बाबासाहेबांची 2 पुस्तके मानववंशशास्त्राच्या जगातील अद्वितीय संशोधन आहे. त्यांचे स्वतःचे संशोधन बाबासाहेबांनी कुठेही नाकारलेले नाही. बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते व अनटचेबल हे संशोधन बदलल्याने नसून सर्व जगाने मान्य केलेले आहे, पण तुम्ही त्यास नाकारित आहात आणि आंबेडकरी समाजापासून लपविण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहात. ओके, बर, मी अकलेचे तारे तोडलेत. हू वेर दी शूद्राज हे पुस्तक 1945 आहे. त्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य हे बाहेरून आले नाही तर आर्य हे भारतातीलच आहेत असं सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर 1948 ला द अनटचेबल्स पुस्तक काढलेलं आहे. याच्यात बी असं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं आहे. चला, मान्य केले बाबासाहेब म्हणणे. बरं, बाबासाहेबांनी त्याच्या पुढी 45चं पुस्तक झालं. आता मी त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस भारतामध्ये, मी आता तारीख वाईज सांगतो, हा बघा, एक खंड 18वा पार्ट 3
तारीख आहे 28 ऑक्टोबर 1951. लुधियाना मधलं भाषण आहे. आता बाबासाहेब त्या भाषणामध्ये काय म्हणतात बघा, पहा पेज नंबर 257. जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा वर्ण व्यवस्था कार्य झाली. जेव्हा आर्य भारतात आले, कुठून आले रे बाबांनो? 51चं भाषण बाबासाहेब म्हणतात जेव्हा भारतात आर्य आले. कुठून आले आर्य? अरे 45 ला बाबासाहेबांनी पुस्तक लिहिले, मान्य आहे. 48 ला लिहिले, मान्य आहे. मग तुला हे बी मान्य पाहिजे. 51चं भाषण आहे ना 11 खंडात. वाच जरा भाषण. जेव्हा भारतात आर्य आले, कुठून आले? चला सांगा, चॅलेंज आहे मला. कुठून आले? लोकांना त्यांच्या जन्मावरून सामाजिक दर्जा देण्यात आला. कधी? आर्य भारतात आल्यानंतर, म्हणजे आर्य बाहेरून आले. काहींना ब्राह्मण म्हणण्यात आले, काहींना क्षत्रिय, काहींना वैश्य, काहींना शूद्र आणि इतरांना अस्पृश्य. जेव्हा भारतात आले, जेव्हा आर्य भारतात आले हा वर्ड आहे. कुठून आले? कधी आले? मग 51 ला बाबासाहेब का म्हणले, 45 ला का नाही म्हणले? ब्राह्मण लोक एवढे आगाव आहेत. ब्राह्मण म्हणतात ज्यावेळेस मोगल आले, ब्राह्मण म्हणले मोगलांनो तुम्ही जसे इराण मार्गे आलात, आम्ही इराण मार्गे आलो, म्हणजे मोगलांची नाळ जुळली. ज्यावेळेस युरोपियन आले तर ब्राह्मण म्हणले युरोपियन लोकांना इंग्रजांना आम्ही तुमच्याकडलेच आहेत, तिकडलेच आहेत. नेहरूने पुस्तक लिहिले डिस्कवरी ऑफ इंडिया, आम्ही युरोपच्या आहेत लिहिले. टिळकांनी पुस्तक लिहिले आर्किटेक्ट होम इन द वेदास. आरएसएसच्या लोकांना तुम्हाला मान्य नाही टिळकांचं संशोधन? टिळकांनी लिहिलंय आर्किटेक्ट प्रदेशातले आहेत आर्य लोक, युरोपच्या पलीकडचे. काय म्हणणं आता तुमच्या याच्यावर टिळकांच्या संशोधनावर? बर, त्याच्यानंतर सांगतो राहुल सांस्कृत्यान, केदार पांडे जुना, त्यांनी पुस्तक लिहिलं ओल्गा टू गंगा. ओल्गा नदी रशियात आहे, तिथून आले ते आर्य असं लिहिलंय ओल्गा टू गंगामध्ये. याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? अरे बाबांनो, तुम्ही ब्राह्मण लोक सांगत होता की नाही इंग्रज आम्ही भाऊ बनवत त्यांना. तुम्ही बाबासाहेबांनी इट इज अ पॉलिटिकल स्टेटमेंट की तुम्ही आर्य विदेशातून आले नाही. आर्य म्हणजे जे म्हणले मॅक्समुलर म्हणला, टिळक म्हणला, खोडलं ना. पण तेच बाबासाहेब इंग्रज निघून गेल्यानंतर एक्सपोज करतात तुम्हाला, तुम्ही बाहेरून आला. 51चं भाषण सांगायचं ना. स्ट्रॅटेजी आहे, रणनीती आहे, समजून घ्या. लकीर के फकीर नका बनवू. आम्हाला पुढचंही माहित आहे. होईल ते सुद्धा वाचलंय, दांते वाचलं, भाषण बी वाच, मग कळण. बरं तेच होत बाबासाहेबांनी शेवटचं सेकंड लास्ट त्यांच्या आयुष्यातलं भाषण. बाबासाहेब 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण झाले, त्याच्या अगोदरचं 9 दिवस अगोदरचं 11 दिवस अगोदरचं भाषण आहे. 25 नोव्हेंबर 1956चं भाषण आहे. कुठलं? काशीच्या विद्यापीठातलं. कुठलं भाषण आहे? काशीच्या विद्यापीठातलं, तुमच्या हिंदू विद्यापीठातलं. सध्या हिंदू म्हणून समजले जाणारे पुष्कळचे लोक नागवैश्य आहेत. ज्या नाग लोकांनी बघा हे भाषण 25 नोव्हेंबर 1956 काशीच्या विद्यापीठातलं. बाबासाहेब काय म्हणतात? नाग लोकांनी आर्यापूर्वी भारतात वस्ती केली होती. नाग लोक आर्यांच्या अगोदर भारतात राहत होते, म्हणजे आर्य नंतर आले, झाले विदेशी. बर, ते आर्यांपेक्षा अधिक सुसंस्कृत होते. कोण? नाग लोक. त्यांना आर्यांनी जिंकले. एवढ्यावरून आर्यांची संस्कृती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. आर्यांच्या विजयाचे कारण म्हणजे त्यांचे वाहन. आर्य घोड्यावर स्वार होऊन लढत, नाग पायदळी लढत. आर्य नागामधील लढा प्राणपणाने लढला गेला. महाभारतातील खांडणवन सर्पसत्र या कथावरील कल्पनेने परिवेष्टन दूर केले तर आर्य व नाग युद्धाचे भयानक स्वरूप आपल्या दृष्टीत पडते. आर्यापूर्वी भारतात नाग लोकांची वस्ती होती. हे कधीचं भाषण आहे? 1956चं सेकंड लास्ट भाषण आहे त्यांच्या आयुष्यातलं. काय म्हणता तुम्ही? आकल्याची माझी आकली काढता की मी वाचलं पाहिजे, दांटेचे बलन धुवेल करा. अरे बाबा पुढचं वाच, अर्ध्या अळकुंडात पिवळा होऊ नको. बाबासाहेबांचं वाचन 2004 पासून करतोय आणि असं कोणतं पुस्तक नाही बाबासाहेबांचं लिहिलंय मी वाचलं नाही. महाराष्ट्र सरकारने जेवढे खंड प्रकाशित केले सगळे वाचले, शब्दाना शब्द, एकदा नाही, दोनदा नाही, 3दा वाचले. त्यामुळं तुम्ही अर्ध सांगता आम्हाला त्याच्या पुढचं माहित आहे. परिपूर्ण बाबासाहेब वाचलेले आहे. ते आंध्र्यासारखं करू नका. आंध्र्यानं हाती बघितला, हे हाती ह्याच्या खांब्यासारखा आहे, शिपूट हाती नागासारखा आहे. एवढेच बाबासाहेब होय ते शुद्र. त्याच्या पुढचं वाचणं समग्र बाबासाहेब वाच, मग कळण रे. आरएससीच्या लोकांना तुम्ही समग्र, तुम्हाला माहित आहे हो, तुम्ही जाणीवपूर्वक बुद्धिभेद करण्यासाठी असं करता. हे तुम्ही ठरवून करता आमच्या लोकांमध्ये हे करण्यासाठी. त्याच्यानंतरचा तुमचा मुद्दा आहे, शेवटच्या पॅरामध्ये तुम्ही लिहिले की बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करील हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला समता, समरसता, करुणा, बंधुता, मंगल मैत्रीच्या आणि आपुलकीच्या मार्गाने जावं लागेल. समरसता शब्द बाबासाहेबांच्या लिटरेचर मध्ये दाखवा. कुठे आहे रे शब्द? समरसता तुमचा शब्द आहे रे, आमचा शब्द नाही आहे.
शब्द तत्वज्ञान घेऊन येत असतात. तो आमचे शब्द नाहीये. बाबासाहेबांनी दिलेला बंधुतेचा मार्ग सोडला तर समाजाचे फार मोठे नुकसान होईल. तुम्ही दंगली घडवणारे, बाबरी मस्जिद पाडणारे, मुसलमानांना कापवणारे, तुम्ही बंधुतेच्या भाषा बोलता आम्हाला. अरे हेट रे भैया, स्वतःच्या स्वार्थापोटी समाजाचे नुकसान करू नका. आम्ही अरे बाळांनो, तुम्ही RSS मध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत. बाबासाहेबांचं फेमस कोटेशन आहे, दुसऱ्याच्या बंगल्यात जाण्यापेक्षा स्वतःची झोपडी शाबूत ठेवा. तुम्ही त्या RSSच्या बंगल्यात गेलात आणि स्वतःची झोपडी, स्वतःची चळवळ विकून टाकलात. बर, बाबासाहेबांनी खूप कष्टातून आपल्याला स्वातंत्र्य दिलेले याचे भान असू द्या. कुणी आम्हाला का तुला रे, तुम्हाला भान आहे का याचं? बोटावर मोजणे एवढे तुम्हाला बौद्ध लोक मिळाले RSSच्या लोकांना. बौद्धांची संख्या 1 करोड आहे महाराष्ट्रातच. किती मिळाले तुम्हाला? 100 मिळालेत का? समजा 1 लाख मिळाले असते तर 1% तुमच्यासोबत आहेत असं म्हणलं असतं. समजा 1000 लोक तुमच्यासोबत आले असते तर किती झाले माहिती आहे का? 0.01. 1% नाही, 0.0च्या खाली आल्या ते 1,000 असते तर. जर 100 लोक तुमच्यासोबत असते बौद्ध तर आम्ही म्हणलं असतं किती आहेत? 0.01. तुमच्यासोबत आतापर्यंत 10 लोक आम्हाला दिसलेत ज्यांनी पोस्ट टाकल्या तुमच्या समर्थनात बौद्धांनी. म्हणजे तुमच्यासोबत आमचे किती लोक आहेत माहिती आहे? 0.0001. किती? 0.001. अरे हार, जाहीर हार. बर, शेवटी तुमचं म्हणणं आहे मंगल मात्रीचा. अरे मंगल मात्री नाही रे, लेच काढ, मंगल मैत्री आहे ती. जरा स्पेलिंग मिस्टेक आहे, जरा करेक्ट करा. दिलेल्या मार्गाचा नीट अभ्यास करा, समजून घ्या आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असताना समतायुक्त समाज समजून घ्या आणि बाबासाहेबांना समतायुक्त शोषण मुक्त एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी जाती धर्माचे बंधन तोडून एक जीवाचे काम करूया, एक जीवाने काम करूया असं तुमचं म्हणणं आहे. कसं करणार एक जीवाने काम? तुम्ही RSS मध्ये, आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये, आम्ही समानता मानणाऱ्या चळवळीमध्ये, तुम्ही विषमता मानणाऱ्या चळवळीमध्ये, आम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, तुम्ही गुलामीच्या चळवळीमध्ये, आम्ही समाजाला मुक्त करणाऱ्या चळवळीमध्ये, तुम्ही समाजाला बांधणाऱ्या चळवळीमध्ये, आम्ही विज्ञानवादी याच्यामध्ये, तुम्ही अंधश्रद्धेच्या चळवळीमध्ये. बाबांनो, तुमची तत्वज्ञान, तुमची विचारधारा, आमची विचारधारा वेगळी आहे. तुमचा नदी, आमची नदी वेगवेगळी आहे. तुमच्या आम्ही नदीत नाहीत, आम्ही आमच्या नदीत फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे, विचारांची जी धारा आहे, बुद्धापासून चालत आलेली, त्या धारेमध्ये आम्ही आहोत, त्या प्रवाहामध्ये आम्ही आहोत, आम्ही त्या नदीमध्ये आहोत. तुम्ही कुणाच्या नदीमध्ये आहात? अरे बेट्यानं, तुम्ही गोळवळकरच्या नदीत आहात, तुम्ही हेडगेवारांच्या नदीत आहात. हेडगेवार छाप, गोळवळकर ग्रस्त तुम्ही लोक आहात. सावरकर जन्य, संसर्ग जन्यासारखा तुम्ही असे लोक आहात. तर तुमच्यासोबत एक जीवन कसं काम करावं हे शक्य नाही, कधीही शक्य होणार नाही. शक्य होईल तुम्ही जाहीर समाजाची माफी मागा. आम्ही आमच्या स्वार्थापोटी RSS जॉईन केले असं जाहीर करा. ब्राह्मण त्यांचं संघटन आहे होते करतीलच, तुम्ही काय करायला लागलात? हे तुमचं नाहीये, हे तुमचं काम नाहीये. तुम्हाला सुबुद्धी येऊ आणि तुमचा जो स्वार्थ आहे तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना कळावं. तुम्ही बाबासाहेबांसोबत गद्दारी करत आहात, तुम्ही फुलेंसोबत गद्दारी करत आहात, तुम्ही फुले आंबेडकर चळवळीला नाचवण्याचं काम करत आहात. तुमचा प्रभाव ना तुम्हाला एक्सपोज करण्याचं. कारण काय आहे, अमृत आणि विष जर असेल, किती चांगलं पाणी असेल, एक थेंब जरी विषाचा पडला हे पाणी विषमय होतं. तुमचा एक थेंबही तुम्हाला वाटत असेल मी तुम्हाला का बोलत आहे, हे तुम्ही समाजामध्ये एक थेंब विषाचा टाकत आहात, तो थेंबाला काउंटर करणं आवश्यक आहे. कारण तुम्ही दूषित लोक आहात, तुम्ही प्रदूषित लोक आहात, तुम्ही प्रदूषण आहे, तुम्ही संसर्गजन्य लोक आहात, म्हणजे तुम्ही गचकरण झालेले लोक आहात. तुम्हाला म्हणजे तिरस्कार येते मला तुमची. पण तरी सुद्धा एक वैचारिक हे म्हणून तुम्ही तिथं काम करता तुमच्या स्वार्थासाठी. तुम्ही जाहीर जर माफी मागून आंबेडकर चळवळीत परत येत असाल तर आम्ही बुद्धाची करुणा तुमच्यावर टाकून तुम्हाला माफ करू आणि परत तुम्हाला या चळवळीमध्ये घेऊ. तुम्ही बाबासाहेबांचा विचार समजून घ्या आणि या संदर्भामध्ये फुले आंबेडकर चळवळीचे आणि बुद्धाच्या अपेक्षित असणारं काम RSS करते असं जर तुमचं म्हणणं असेल तर माझी जाहीर विनंती आहे, आपण जाहीर डिबेटला बसू, तुम्ही आम्ही बसू, जाहीर चर्चा करू आणि दूध का दूध पाणी का पाणी करू. काय माझं चॅलेंज घ्यायला सागर शिंदे तुम्ही तयार आहात? काय माझं चॅलेंज घ्यायला आष्टेचे निकाजे तुम्ही तयार आहात? काय माझं चॅलेंज घ्यायला निखिल आठवले तुम्ही तयार आहात? काय माझं चॅलेंज घ्यायला ऍडव्होकेट जाधव तुम्ही तयार आहात, संदीप जाधव? काय माझं चॅलेंज घ्यायला कोणता RSSचा पदाधिकारी तयार आहे का? तुम्ही चॅनल सांगा, तुम्ही ठिकाण सांगा, नाहीतर माझ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला या. मी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉलिटिकल ट्रेनिंग स्कूल चालवतो, ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स, अंकुश नगरला. तुम्ही इथं या, इथं या. तुम्हाला मारहाण होणार नाही, तुम्हाला शिव्या भेटणार नाही. तुमचं संरक्षण करणं जिम्मेदारी माझी. आणि हे सगळं फेसबुक लाईव्ह आपण चर्चा करूयात आणि चर्चा करून मला तुम्ही हरवा. हरवलं तर आम्ही सगळं समाज मान्य करू. माझ्याकडे सगळे बाबासाहेबांचे 23 खंड आहेत, सगळे पुस्तकं इथं आहेत. तुम्हाला पुस्तकं बी घेऊन यायची तयारी नाही, सगळं इथं आहे. तुमच्याकडे जर पुरावे असतील तर घेऊन या, आमने सामने बसू. असं ओपन चॅलेंज आहे. हे पत्रक निनावी काढू नका. याच्यामध्ये याचा बाप कोण आहे, याचा लेखक कोण आहे हे बी टाका.
आणि मला आताच काही लोकांनी सांगितलं बीडच्या की तुम्ही आरएसएसच्या रडारवर आहात. म्हणजे मी अजय सर्वदे वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रेम कांबळे आणखी आमचे कार्यकर्ते आरएसएसच्या रडारवर आहेत असं आरएसएसनं आम्हाला निरोप दिलाय. आरएसएसच्या लोकांना मी सांगतो बेट्यानं तुम्ही माझ्या रडारवर आहात, अख्खा आरएसएस माझ्या रडारवर आहात. आरएसएसची पोलखोल मी आतापर्यंत केली नव्हती. मी कम्युनिस्टांची पोलखोल केली, मी काँग्रेसची पोल केली गेली, तुमची पोलखोल केलेली नव्हती. आता सिद्धार्थ शिंगारेच्या रडारवर आरएसएस आहे. मी आरएसएसला घाबरत नाही, आरएसएसनं मला घाबराव. तुम्ही माझ्या रडारवर आहात. तुमचा सगळे हेडगेवार, तुमचा जो थिंक टँक आहे ना ठेंगडी, हे सगळं माझ्याकडे भेटेल आणि तुम्हाला आता मी टप्प्याटप्प्यात एक्सपोज करणार. मला बघायचंय किती दिवस खापरे मारा परत उत्तर येणार आहे. मालकाने आरएसएसच्या उत्तर द्यावं, जाहीर चर्चा करा, आम्ही तयार आहोत. हे सगळे बसून आपण चर्चा करू आणि समाजाला ठरवूया कोण राईट आणि कोण रॉंग आहे एवढं सांगतो. आणि 7 पानाचं पत्रक करून माझी दखल घेतल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. जय भीम, जय भारत.